हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, त्यामधील क्वेश्चन बँकमधील क्वेश्चन 4B इंटरव्ह्यू या टॉपिकवर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. तर क्वेश्चन 4B इंटरव्ह्यू या क्वेश्चनचा असेसमेंट क्रायटेरिया आहे ॲप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन्स यासाठी 2 मार्क आहेत, लँग्वेज अँड स्टाईल त्यासाठी 1 मार्क आहे आणि जे काही ओव्हरऑल इम्प्रेशन आहे त्यासाठी 1 मार्क आहे. असे टोटल 4 मार्क आहेत. इंटरव्ह्यूमधला पहिला प्रश्न पाहू. इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट ॲन इंटरव्ह्यू ऑफ अ डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ युअर ओन चॉईस विथ द हेल्प ऑफ गिवन टेबल अँड पॉईंट्स ड्राफ्ट questions on the given fields associated with the personality. कल्पना करा की तुम्हाला तुमच्या ओन चॉईसमधल्या एखाद्या नामांकित अशा व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. विथ द हेल्प ऑफ गिवन टेबल अँड पॉईंट्स ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑन द फील्ड्स असोसिएटेड विथ द पर्सनॅलिटी. आणि खाली दिलेल्या टेबलच्या अनुसार तुम्हाला त्या व्यक्तीच्या संबंधित असलेल्या कार्यक्षेत्रांशी संबंधित असलेले प्रश्न त्यांना विचारायचे आहेत, ड्राफ्ट करायचे आहेत. डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स. आणि खाली जसा सिक्वेन्स दिलेला आहे, क्रम दिलेला आहे, त्या क्रमानुसारच तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत. त्या प्रश्नांचा क्रम तुम्हाला चुकवायचा किंवा बदलायचा नाही आहे. आता या नवीन पॅटर्ननुसार, यावेळेस पॅटर्न चेंज झालेलं आहे. या नवीन पॅटर्ननुसार आता तुम्हाला टॉपिक हे दिलेले राहतील आणि त्या टॉपिकनुसार तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. जुन्या याच्यामध्ये आपण पाहत होतो की सरळ आपल्याला प्रश्न विचारला जातो की फ्रेम 8 to 10 क्वेश्चन्स, की 8 ते 10 प्रश्न आपल्याला तयार करायला सांगायचे आणि एखाद्या जो टॉपिक दिलेला राहायचा. आता पॉईंट दिलेले आहेत आणि त्या पॉईंटनुसारच आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. आता या पहिल्या याच्यामध्ये पाहू आपण की पहिले दिलेलं आहे नेम ऑफ द इंटरव्ह्यू डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी, की तुमच्या ओन चॉईसमधलं सांगितलेलं आहे. तुम्हाला जी फील्ड आवडते, तुम्हाला आवडणाऱ्या फील्डमधलं एखादा डिस्टिंग्विश्ड किंवा ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा असा व्यक्ती, त्या ठिकाणी आपण लिहू मुकेश अंबानी. या ठिकाणी तुम्ही कोणतेही नाव लिहू शकता. तुम्हाला आवडणाऱ्या फील्डमध्ये दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचं या ठिकाणी नाव लिहू शकता. नंतर सेकंड पॉईंट आहे एरिया ऑफ सक्सेस रेप्युटेशन, की त्या व्यक्तीची जी रेप्युटेशन आहे, प्रतिष्ठा आहे, किंवा एरिया ऑफ सक्सेस, की कोणत्या क्षेत्रात ते सक्सेसफुल झालेले आहेत. तर आपल्याला लिहावं लागेल की बिझनेस, चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर रिलायन्स इंडस्ट्रीज. त्यानंतरचा टॉपिक आहे की डेट, व्हेन्यू, टाईम, की कोणत्या वेळी तुम्ही इंटरव्ह्यू घेतलेला आहे, ठिकाण आणि वेळ कोणत्या वेळी घेतलेला आहे. तर आपल्याला लिहावं लागेल डेट लिहू आपण पहिले 22 मार्च 2021. स्थळ लिहावं लागेल आपल्याला मुंबई आणि टाईम आपण लिहू 10 AM. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, की इंटरव्ह्यूचा कालावधी काय. तर या कॉलममध्ये आपल्याला लिहावं लागेल हाफ ॲन आवर फ्रॉम 10 AM to 10:30 AM. आता क्वेश्चन्स, आता आपल्याला क्वेश्चन्स लिहायचे आहेत. खाली दिलेले क्वेश्चन्स बेस्ड ऑन, की क्वेश्चन खालील पॉईंटवर आधारित आहेत. तर पहिला पॉईंट आहे अर्ली लाईफ स्ट्रगल, की त्यांचं जे सुरुवातीचं जीवन आहे किंवा संघर्ष आहे याच्यावर आपल्याला एक प्रश्न तयार करायचा आहे. तर तो प्रश्न आपल्याला तयार करता येईल व्हॉट स्ट्रगल्स डीड यू फेस इन युअर अर्ली लाईफ, की तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या जीवनात कोणकोणत्या प्रकारचे संघर्षांचा सामना केलेला आहे. हाऊ डीड यू ओव्हरकम देम, आणि त्या संघर्षांवर तुम्ही कशा पद्धतीनं मात केलेली आहे. दुसरं आहे हर्डल्स इन एज्युकेशन, की शिक्षणामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत त्याला म्हणायचं हर्डल्स इन एज्युकेशन, आणि त्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन तयार करता येईल. वाय डीड यू चूज केमिकल इंजिनिअरिंग, तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग का निवडली. डीड यू फाइंड एनी हर्डल्स कम्प्लिटिंग युअर एज्युकेशन, की तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण करत असताना कोणत्या प्रकारचे अडथळे आले होते का, आले असतील तर ते कोणत्या प्रकारचे. थर्ड टॉपिक
रोल मॉडेल ऑब्लिक इन्स्पिरेशन, की तुमचं आदर्श, तुमची प्रेरणा कोण, यावर क्वेश्चन आपल्याला तयार करता येईल. हू इज युअर रोल मॉडेल, सोपा प्रश्न आहे. फोर्थ आहे फॅमिली सपोर्ट, कुटुंबाचा पाठिंबा. अँड द क्वेश्चन बेस्ड ऑन इट इज, डिड यू गेट फॅमिली सपोर्ट ड्युरिंग युअर हार्ड टाईम्स, की तुमच्या कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट मिळाला होता का. फिफ्थ पॉईंट आहे फर्स्ट सक्सेस ऑब्लिक अचिव्हमेंट, की तुमचं पहिलं यश किंवा तुमची पहिली अचिव्हमेंट, यावर आधारित आपण प्रश्न तयार करू. कॅन यू शेअर विथ अस युअर फर्स्ट बिगेस्ट अचिव्हमेंट, तुम्ही तुमची पहिली बिगेस्ट अचिव्हमेंट आमच्यासोबत शेअर करू इच्छिता का. हाऊ डीड यू अचीव इट, आणि तुम्ही ती कशा पद्धतीने मिळवली. सिक्स्थ पॉईंट सक्सेस प्लॅन, तर तुमच्या यशाचा प्लॅन, यावर आधारित क्वेश्चन आपल्याला तयार करायचं आहे. व्हॉट स्ट्रॅटेजीज ऑर प्लॅन यू हॅव अडॉप्टेड टू बी सक्सेसफुल, की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज, कोणकोणते प्लॅन हे ॲडॉप्ट केले. व्हॉट इज युअर सक्सेस मंत्र, की तुमचा सक्सेस मंत्र काय आहे. सेवन्थ पॉईंट ड्रीम्स अनफुलफिल्ड, की तुमचे न पूर्ण झालेले स्वप्न, यावर आधारित एक क्वेश्चन आपण तयार करू. डू यू स्टील हॅव एनी ड्रीम्स अनफुलफिल्ड, आजही तुमचे अपूर्ण असलेले काही स्वप्न आहेत का. आणि एट्थ आहे मेसेज, संदेश. व्हॉट मेसेज वूड यू लाईक टू शेअर विथ अस, तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्याल. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स फ्रेम करायचे आहेत, की मागच्या क्वेश्चन पेपरपेक्षा यावेळेसच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स हे बदललेले आहेत, त्यांचा फॉर्मॅट थोडासा चेंज झालेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता आपण सेकंड पाहू इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ डिस्टिंग्विश पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स, की आता तुम्हाला स्पोर्ट्समधील एखाद्या नामांकित व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे असं इमॅजिन करा, कल्पना करा. विथ द हेल्प ऑफ गिवन टेबल अँड पॉईंट्स ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑन गिवन फील्ड्स असोसिएट विथ द पर्सनॅलिटी. खाली दिलेल्या टेबलच्या आधारे, पॉईंटच्या आधारे तुम्हाला या व्यक्तीशी संबंधित, त्याच्या क्षेत्राशी संबंधित काही प्रश्न तयार करायचे आहेत. डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ दी क्वेश्चन्स, की प्रश्नांचा क्रम तुम्हाला बदलायचा नाही आहे. फर्स्ट आहे नेम ऑफ द इंटरव्ह्यू डिस्टिंग्विश पर्सनॅलिटी, की ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्याचं नाव काय आहे त्या नामांकित व्यक्तीचं. तर ते नाव आपण लिहू कपिल देव, स्पोर्ट्स या फील्डमधलं असल्यामुळं. त्यानंतर आहे एरिया ऑफ सक्सेस रेप्युटेशन, त्यांनी कोणत्या क्षेत्रात यश संपादन केलेलं आहे, त्यांची प्रतिष्ठा कोणत्या क्षेत्रात आहे. त्यामध्ये आपण लिहू सक्सेसफुल क्रिकेटर, फॉर्मर इंडियन क्रिकेट कोच. देन डेट, व्हेन्यू, टाईम. तर डेट आपण लिहू 22 मार्च 2021, व्हेन्यू मुंबई, आणि टाईम लिहू 10 AM. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यूचा कालावधी, तर दॅट इज हाफ ॲन आवर, अर्धा तास, आणि फ्रॉम 10 AM टू 10:30 AM. आता बघू क्वेश्चन्स बेस्ड ऑन कोणत्या पॉईंटवर आधारलेले आहेत. तर पहिला पॉईंट त्यांनी आपल्याला दिलेला आहे स्टुडंट लाईफ. आता स्टुडंट लाईफवर आपल्याला आता एक क्वेश्चन तयार करायचा आहे. मग तो क्वेश्चन कशा पद्धतीने होईल. हाऊ वेअर यू ॲज अ स्टुडंट, तुम्ही स्टुडंट म्हणून कशा पद्धतीने होतात. हॅव यू एन्जॉयड स्टुडंट लाईफ, तुम्ही स्टुडंट लाईफ एन्जॉय केलीत का. सेकंड पॉईंट आहे अर्ली इंटरेस्ट, की सुरुवातीला तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट होता, त्यावर आपण क्वेश्चन तयार करू. व्हॉट वूड यू हॅव बीन इफ नॉट अ क्रिकेटर, जर तुम्ही क्रिकेटर नसते तर तुम्ही काय असते. थर्ड आयडॉल्स, की आदर्श कोणकोणते, त्यावर क्वेश्चन आहे. हू इज युअर आयडॉल ऑर इन्स्पिरेशन, की तुमचा आदर्श कोण आहे, तुमची प्रेरणा कोण आहे. फोर्थ प्रायमरी ट्रेनिंग, सुरुवातीच्या ट्रेनिंगवर एक क्वेश्चन तयार करायचं आहे. अँड दॅट क्वेश्चन इज फ्रॉम वेअर डीड यू गेट युअर प्रायमरी ट्रेनिंग ऑफ बिईंग अ स्पोर्टमन, ही स्पोर्टमनची जी प्रायमरी ट्रेनिंग आहे ती तुम्हाला कुठून मिळाली. फिफ्थ आहे अपॉर्च्युनिटी,
अपॉर्च्युनिटीवर आधारित क्वेश्चन आहे, हाऊ डिड यू गेट द अपॉर्च्युनिटी टू एंटर स्पोर्ट्स फील्ड? तुम्हाला स्पोर्ट्स या क्षेत्रात कशी संधी मिळाली? सिक्स्थ आहे अकम्प्लिशमेंट्स, की तुम्ही काय साध्य केलं किंवा काय मिळवलं. तर त्यावर एक प्रश्न तयार करता येईल आपल्याला, विच इज युअर बिगेस्ट अचिव्हमेंट टिल नाऊ, की आत्तापर्यंत तुमची सर्वात मोठी अचिव्हमेंट कोणती. सेवन्थ आहे टार्गेट ऑब्लिक गोल्स, की तुमचे टार्गेट काय, तुमचे ध्येय काय आहेत, त्यावर आधारित एक क्वेश्चन तयार करता येईल. व्हॉट आर युअर फ्युचर गोल्स, की भविष्यामधले तुमचे ध्येय काय आहेत. 8 पॉईंट दिलेले त्यांनी सजेशन, आणि यावर आधारित क्वेश्चन तयार करता येईल. व्हॉट सजेशन वूड यू लाईक टू गिव्ह टू अनादर क्रिकेटर, की तुम्ही दुसऱ्या क्रिकेटरांना कोणता सजेशन किंवा कोणता सल्ला द्याल. तर हे 8 क्वेश्चन्स होते. त्यानंतर तिसरा टॉपिक दिलेला आपल्याला इंटरव्ह्यूसाठी, इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट, की अशी कल्पना करा की तुम्हाला मनोरंजन क्षेत्रातील एखाद्या नामांकित व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. विथ द हेल्प ऑफ गिवन टेबल अँड पॉईंट्स ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑन द गिवन फील्ड्स असोसिएटेड विथ द पर्सनॅलिटी, की या क्षेत्रातील जी काही नामांकित व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या संबंधित असलेल्या क्षेत्राशी संबंधित प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी एक क्वेश्चन ड्राफ्ट करायचे आहेत. त्याचे पॉईंट या टेबलमध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर सर्वात पहिले आपल्याला लिहावं लागेल नेम ऑफ द इंटरव्ह्यू डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी, की ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्या नामांकित व्यक्तीचं नाव. तर ते नाव आपण लिहू अमिताभ बच्चन. देन एरिया ऑफ सक्सेस रेप्युटेशन, तर त्यामध्ये आपल्याला लिहिता येईल सक्सेसफुल ॲक्टर और व्हेटरन ॲक्टर म्हणू आपण. त्यानंतर डेट टाईम, डेट व्हेन्यू टाईम, तर डेट 25 मार्च 2021, व्हेन्यू आहे हॉटेल ताज मुंबई आणि टाईम आहे 10 AM. आता क्वेश्चन्स बेस्ड ऑन कशावर आधारित प्रश्न आहेत. तर फर्स्ट आहे इन्स्पिरेशनवर, तर इन्स्पिरेशनवर आधारित क्वेश्चन आपण तयार करू. हू इज युअर इन्स्पिरेशन, की तुमची प्रेरणा कोण आहे. सेकंड आहे प्रिपरेशन, तयारी, यावर आधारित क्वेश्चन. हाऊ डिड यू प्रिपेअर युअर सेल्फ वेल इन ॲडव्हान्स फॉर अ रोल, की एखाद्या रोलसाठी तुम्ही स्वतःला कशा पद्धतीनं प्रिपेअर करता. थर्ड आहे डेव्हलपमेंट, तर डेव्हलपमेंटवर आधारित क्वेश्चन आपण तयार करू. हाऊ डिड यू डेव्हलप युअर सेल्फ फ्रॉम अ स्ट्रगलिंग ॲक्टर टू अ सक्सेसफुल ॲक्टर, की तुम्ही एका स्ट्रगलिंग ॲक्टरपासून तर सक्सेसफुल ॲक्टरपर्यंत स्वतःला कशा पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. फोर्थ टॉपिक आहे टीचर ऑब्लिक गाईड, हू गाईडेड यू इन द राईट डिरेक्शन टुवर्ड्स बिकमिंग अ सक्सेसफुल ॲक्टर, की तुम्हाला या सक्सेसफुल ॲक्टर होण्यासाठी कुणी मार्गदर्शन केलेलं आहे. फिफ्थ पॉईंट आहे मेमोरेबल मोमेंट्स, की तुमचे अविस्मरणीय क्षण, त्यावर आधारित क्वेश्चन आहे. व्हॉट आर सम मेमोरेबल मोमेंट्स दॅट यू चेरिश फॉर लाईफ, हे असे कोणते अविस्मरणीय क्षण आहेत का की ज्यामुळं किंवा जे तुमच्या आयुष्यभर तुम्हाला सोबत ठेवावेसे वाटतील. सिक्स्थ पॉईंट इज स्किल्स रिक्वायर्ड, की कोणकोणती स्किल लागतात. तर त्यावर एक क्वेश्चन तयार केलं आहे. व्हॉट इन युअर ओपिनियन आर द कोर स्किल्स रिक्वायर्ड टू बिकम अ सक्सेसफुल ॲक्टर, की एखादा सक्सेसफुल ॲक्टर होण्यासाठी कोणकोणते कौशल्य हे महत्त्वाचे असतात असं तुम्हाला वाटते. सेवन्थ आहे परफॉर्मन्सेस, म्हणजे सादरीकरण, आणि द क्वेश्चन बेस्ड ऑन इट इज हॅव यू प्लॅन्ड युअर फ्युचर परफॉर्मन्सेस और फ्युचर प्रोजेक्ट्स, की तुम्ही तुमचे भविष्यकालीन परफॉर्मन्सेस किंवा फ्युचर जे काही तुमचे प्रोजेक्ट्स आहेत ते प्लॅन केलेले आहेत का. आणि लास्ट पॉईंट दिलेला आहे डूज अँड डोंट्स, काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे. त्यावर एक क्वेश्चन आपल्याला तयार करता येईल. कॅन यू सजेस्ट सम डोंट्स ऑफ बिकमिंग अ सक्सेसफुल ॲक्टर,
टू आवर अपकमिंग सुपरस्टार, की आमच्या येणाऱ्या सुपरस्टारसाठी की त्यांना सक्सेसफुल ॲक्टर बनण्यासाठी काय करायला नको हे तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता का? असतील तर ते कोणत्या प्रकारचे? तर असे काही प्रश्न आपण दिलेल्या पॉईंटच्या आधारे तयार करू शकतो. मग यावरून आपला इंटरव्ह्यू या टॉपिकचा एक सराव होईल आणि परीक्षेमध्ये आपल्याला त्याचे उत्तरं लिहायला सोपं जाईल. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.